चाणक्य म्हणतात, आपण कोणासोबत केव्हा आणि कशा पद्धतीने बोलतो याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. कारण फक्त बोलणं महत्वाचं नसतं, योग्य ठिकाणी योग्य शब्द वापरणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं आणि यातच खरं कौशल्य असतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लोकांशी बोलताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे, कोणत्या प्रकारच्या लोकांशी मैत्री करायला पाहिजे आणि संवाद साधताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे. चला तर मग आजच्या या महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली गोष्ट, बोलण्याआधी विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्यापैकी बरेच लोक एक मोठी चूक करतात. त्यांच्या मनात ज्या प्रकारच्या भावना असतात तशा ते लगेच बोलून टाकतात. कोणासमोर केव्हा कसं काय बोलावं याचा विचारच करत नाही आणि मग काय होतं, त्यांचं बोलणं ऐकून समोरच्याला त्यांच्या मनातला हेतू, त्यांची योजना हे सगळं काही समजून जातं. आपल्याला वाटतं मी खरं बोलतो, मी प्रामाणिक आहे, त्यामुळे लोक माझ्यावर विश्वास ठेवतील. पण हे नेहमीच खरं नसतं मित्रांनो. ही गोष्ट आहे 1825 मधली. रशियामध्ये एक मोठं बंड झालं होतं. तेव्हा निकोलस हा नवीनच सम्राट बनला होता. हा सम्राट खूप महत्वाकांक्षी होता. त्याला रशियाला युरोप सारखं आधुनिक बनवायचं होतं. बंडखोरांनी त्याच्या या स्वप्नाला मोठं आव्हान दिलं, पण निकोलसनं बंड चिरडून टाकलं आणि त्या बंडाचा प्रमुख नेता कोनराती रायलेव याला फाशीची शिक्षा सुनावली. रायलेव फाशीच्या प्लॅटफॉर्मवर उभा होता. त्याच्या गळ्यात फास टाकण्यात आला आणि त्याच्या पायाखालचे लाकडी दरवाजे उघडण्यात आले. पण त्या क्षणी एक अनपेक्षित गोष्ट घडली. फाशीची दोरी तुटली आणि तो जमिनीवर कोसळला. त्या काळात जर फाशीची दोरी तुटली तर तो ईश्वराचा चमत्कार आहे असं लोक मानायचे आणि अशा आरोपीला माफ केलं जात असे. सगळीकडे कुजबूज सुरू झाली. पण त्याच वेळी रायलेव उठला आणि गर्दीकडे पाहून मोठ्याने ओरडला, पाहिलत ना, रशियातल्या लोकांना कोणतंच काम नीट करता येत नाही. ह्यांना एक साधी दोरी सुद्धा बनवता येत नाही. हे सगळं ऐकल्यावर राजाचा दूत थेट सम्राट निकोलसकडे गेला. त्याने राजाला सगळी घटना सांगितली की दोरी तुटली, रायलेव वाचला. निकोलस क्षणभर शांत झाला. तो निराश झाला होता, कारण त्याला वाटत होतं की न्याय अर्धवट राहिला. शेवटी त्याने रायलेवच्या माफीनाम्यावर सही करण्याचा निर्णय घेतला. पण सही करण्याआधी त्याने एक प्रश्न विचारला, या चमत्कारानंतर रायलेव काही बोलला का? दूत म्हणाला, हो. त्यानं थोडं उपहासानं म्हटलं की रशियन लोक एक साधी दोरी सुद्धा बनवू शकत नाही. हे ऐकल्यावर राजा संतापला. असं आहे तर त्याला आपण चुकीचं सिद्ध करूया. त्याने तो माफीनाम्याचा कागद फाडून टाकला आणि पुन्हा फाशीचं फरमान काढलं. दुसऱ्या दिवशी रायलेवला पुन्हा फाशी देण्यात आली आणि ह्यावेळी दोरी तुटली नाही. मित्रांनो, कधी कधी आपले शब्दच आपले शत्रू बनतात. रायलेव वाचला होता, पण त्याच्या तोंडून बाहेर पडलेल्या शब्दांनीच त्याचं आयुष्य संपवलं. आपणही कधी कधी रागात, घाईत किंवा मी काही कमी नाही असं दाखवताना काहीतरी बोलून जातो आणि ते शब्द आपल्यासाठीच संकटाचं कारण बनू शकतात. त्यामुळे काही बोलण्याआधी 100 वेळा विचार करा, कारण शब्द परत मागे घेता येत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे इतरांचं बोलणं लक्षपूर्वक ऐका. असं कधी समजू नका की तुम्ही सगळ्यात जास्त हुशार आहात. एका गावात 2 मित्र होते, राम आणि श्याम. श्यामला वाटायचं की तो स्वतः खूपच हुशार आहे आणि राम म्हणजे मूर्खांचा राजा आहे. एक दिवस श्यामचा एक मित्र कृष्णा गावात येतो. कृष्णाने विचारले, काय रे श्याम, काय चाललंय हल्ली? श्याम हसत हसत म्हणतो, काय नाही यार, मी माझ्या एका मूर्ख मित्राबद्दल विचार करून हसत होतो. कृष्णा थोडा आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, इतका मूर्ख आहे का रे तुझा मित्र? त्यावर श्याम आनंदाने म्हणतो, थांब तुला दाखवतो. तो लगेच रामला बोलवतो आणि त्याच्या समोर 2 नोटा ठेवतो, एक 5 रुपयांची आणि एक 10 रुपयांची, आणि त्याला विचारतो, राम, ह्यापैकी तुला हवी असलेली नोट निवड. राम काही न बोलता 5 रुपयांची नोट उचलतो आणि निघून जातो. हे पाहून श्याम हसून हसून लोळायला लागतो. पाहिलंस ना, मी सांगितलं होतं, हा खूप मूर्ख माणूस आहे. दुसऱ्या दिवशी कृष्णा रामला एकांतात भेटतो आणि विचारतो, अरे काल तू 10 रुपयांची नोट का नाही उचलली? राम फक्त हसतो आणि म्हणतो, काल जर मी 10 रुपयांची नोट उचलली असती तर हा खेळ कायमचा संपला असता. श्यामला वाटतं की तो हुशार आहे आणि मी मूर्ख आहे आणि मला तेच हवंय, कारण तो रोज मला बोलवतो, मी रोज 5 रुपये उचलतो आणि हा खेळ असाच चालू राहतो. तिसरी महत्वाची गोष्ट, प्रत्येक माणसासोबत एकसारखं वागता येत नाही. एका लालची माणसाला तुम्ही एखादं गिफ्ट दिलं की तो लगेच खुश होतो आणि तुमचा मित्र बनतो.
एका शक्तिशाली व्यक्तीसमोर तुम्ही नम्रतेने वागलात की त्याला ते आवडतं, आणि एखाद्या मूर्ख माणसाला थोडा सन्मान दिला की तो तुमच्याशी जवळीक साधतो. पण एखादा बुद्धिमान माणूस तेव्हा समाधानी होतो जेव्हा तुम्ही त्याच्याशी हुशारीने बोलता. डेल कार्नेगी त्यांच्या हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल या पुस्तकात एक किस्सा सांगतात. एकदा त्यांनी आपला टॅक्स रिटर्न्स भरला होता. त्यावेळी त्यांची गव्हर्नमेंटच्या एका टॅक्स इन्स्पेक्टर सोबत थोडी चर्चा झाली. कार्नेगीच्या टॅक्स कन्सल्टंट प्रमाणे एक $9,000 खर्च बॅड डेप मध्ये मोडत होता, म्हणजे त्यावर टॅक्स लागू होणार नव्हता. पण टॅक्स इन्स्पेक्टर म्हणाला की त्यावर टॅक्स द्यावा लागेल. कार्नेगी यांना समजलं त्या इन्स्पेक्टरला तो स्वतः एक महत्वाची व्यक्ती आहे असे दाखवायचे होते. जर त्यांनी तिथे वाद घातला असता तर प्रकरण बिघडलं असतं. म्हणून कार्नेगी यांनी लगेच आपला बोलण्याचा स्वर बदलला आणि अत्यंत नम्रपणे म्हणाले, सर, खरंच तुमचं काम खूप कठीण आहे. तुम्हाला रोज असे निर्णय घ्यावे लागतात. ही खूप मोठी जबाबदारी आहे. माझं ज्ञान केवळ पुस्तकातलं आहे, पण तुमचं ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून आलं आहे. बऱ्याच वेळा मला असं वाटतं की माझा सुद्धा तुमच्यासारखा जॉब असता तर मी रोज काहीतरी नवीन शिकू शकलो असतो. हे ऐकून तो टॅक्स इन्स्पेक्टर खुश झाला. त्याने खुर्ची पुढे केली आणि लगेच आपले अनुभव शेअर करायला सुरुवात केली की कसे त्याने अनेक टॅक्स मध्ये झालेले घोटाळे पकडले जे इतर अधिकाऱ्यांना जमले नव्हते. हळूहळू त्याचा बोलण्याचा स्वर बदलला आणि तो आपल्या मुलांच्या गोष्टी सुद्धा सांगू लागला. शेवटी त्याने सांगितलं की 2-3 दिवसांनी तो निर्णय घेईल आणि कळवेल. आणि त्याने 2 दिवसांनी कॉल केला व म्हणाला, तुमचा टॅक्स रिटर्न योग्य आहे. त्या $9,000 खर्च योग्य आहे. त्यावर टॅक्स लागणार नाही. या गोष्टीतून एकच शिकवण मिळते, प्रत्येक माणूस वेगळा असतो. तुम्ही सगळ्यांसोबत एकाच भाषेत एकाच पद्धतीने बोलून चालत नाही. प्रत्येकाला त्याच्या स्वभावानुसार आणि गरजेनुसार वागणूक द्यायला पाहिजे. चौथा मुद्दा आहे, कधी कधी वाद मिटवण्यासाठी तो विषय टाळलेलाच बरा. हा मुद्दा आपण अमेरिकेचे 16वे राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांच्या उदाहरणातून समजून घेऊ शकतो. सन 1883 मध्ये गॅटिसबर्गच्या लढाई दरम्यान जनरल रॉबर्ट एडवर्ड लीची आर्मी हरली होती. जेव्हा ली त्याच्या हरलेल्या सैन्यासोबत पोटोमॅक नदीपर्यंत पोहोचला तेव्हा समोर मोठी नदी होती आणि पावसामुळे नदीचं पाणी खूप वाढलेलं होतं. त्यामुळे नदी पार करणं शक्यच नव्हतं. लीच्या मागे होती एक विजय मिळवलेली फेडरल आर्मी. ली आणि त्याच्या सैन्याला पकडून युद्ध संपवण्याची ही एक सुवर्ण संधी होती. लिंकनने आपल्या जनरलला ऑर्डर दिली की त्याने युद्ध परिषद बोलवण्याऐवजी सरळ लीच्या सैन्यावर हल्ला करावा. हे ऑर्डर्स त्याने टेलिग्राफने पाठवले आणि एक खास दूत सुद्धा त्या जनरलकडे पाठवला. पण त्या जनरलने काय केले, त्याने लिंकनच्या ऑर्डरच्या पूर्णपणे उलट केलं. त्याने ऑर्डर्स टाळल्या. आधी युद्ध परिषदेची बैठक घेतली आणि लीच्या आर्मीवर हल्ला केला नाही. थोड्याच दिवसात पावसाचं पाणी ओसरलं आणि ली पोटोमॅक नदी पार करून आपल्या सैन्यासह निसटला. लिंकनला खूप राग आला. तो ओरडला, अरे देवा, याचा अर्थ काय? ली आपल्या पूर्ण पकडीत होता. तो इतका जवळ होता आणि मी काहीच करू शकलो नाही. अशा परिस्थितीत कोणताही जनरल असता तरी त्याने लीला हरवलं असतं. जर मी स्वतः तिथं असतो तर हे काम मीच केलं असतं. रागाच्या भरात लिंकन खुर्चीवर बसला आणि आपल्या जनरलला एक पत्र लिहिलं. माय डिअर जनरल, मला माहिती आहे की तू देखील ह्या गोष्टीमुळे नाराज असशील की ली आपल्या हातातून सुटून गेला. तो आपल्या ताब्यात येण्यासारख्या स्थितीत होता. ही अशी संधी होती ज्यामुळे युद्ध लगेच संपलं असतं. पण आता माहित नाही हे युद्ध अजून किती वर्ष चालेल. जर अशा सोप्या स्थितीत तू लीला हरू शकला नाहीस तर जेव्हा तो नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर असेल आणि आपल्याकडे आजच्या तुलनेत केवळ 2/3 आर्मी असेल तेव्हा तू काय करशील? माझं खरं मत सांगायचं तर मला वाटतं की तू कधीच लीला हरू शकणार नाही आणि ही सुवर्ण संधी तुझ्या हातून गेली आहे. माझं मन खूपच दुखावलं आहे. तुम्हाला काय वाटतं? जेव्हा जनरलने हे पत्र वाचलं असेल तेव्हा त्याने काय केलं असेल? त्याने काहीच केलं नाही, कारण त्याने ते पत्र कधीच वाचलं नाही. हे पत्र लिंकनच्या मृत्यूनंतर त्यांच्या कागदपत्रांमध्ये सापडलं. लिंकनने हे पत्र लिहिलं खरं, पण मग त्याने स्वतःच विचार केला, थांब, मी काय घाई तर करत नाही ना. मी व्हाईट हाऊसच्या आरामदायक खुर्चीत बसून हे आदेश दिले खरे, पण प्रत्यक्ष रणांगणावर जेव्हा तू हजारो सैनिकांना मरताना पाहतोस, त्यांची किंकाळी ऐकतोस, तेव्हा कदाचित मी सुद्धा जनरल सारखाच निर्णय घेतला असता. आणि जर मी हे पत्र पाठवलं तर माझा राग जरी शांत झाला तरी कदाचित माझा अनुभवी जनरल लाजेने सैन्यातून राजीनामा देईल आणि हे नुकसान अजून मोठं ठरेल. त्यापेक्षा हे पत्र न पाठवणं चांगलं. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक वादाला उत्तर देणं
हे शहाणपण नसतं. कधी कधी शांत राहणं हे सर्वात मोठं उत्तर असतं. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये 4 महत्त्वाचे मुद्दे पाहिले. बोलण्याआधी विचार करा, इतरांचा ऐका. तुम्ही सगळ्यात जास्त हुशार आहात असं समजू नका. प्रत्येकाशी त्यांच्या स्वभावानुसार वागा आणि काही वेळ शांत राहणं किंवा संवाद टाळणं हीच खरी ताकद असते. मला कमेंट मध्ये सांगा, तुम्हाला सर्वात जास्त कोणता पॉइंट आवडला. व्हिडिओला लाईक करून माझा उत्साह वाढवा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.